रामरावांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या खोलीत एसी लावून घेतला, म्हणजे उन्हाळ्यात ते दोघे म्हातारे नवरा बायको आरामात थंड हवेत राहू शकतील. त्यांच्या मुलांनी अगोदरच प्रत्येकाच्या खोलीत एसी लावून घेतला होता आणि सगळं लाईट बिल बापाच्या पैशातून भरत होते. त्या महिन्यात लाईट बिल 15,000 आले. ते बघितल्यावर तर त्यांची मुले रागाने लाल झाली. त्यांनी वडिलांच्या खोलीतला बसवलेला एसी काढून विकून टाकला आणि त्यांना शिव्या देत वर टेरेसवर असलेल्या पत्र्याच्या खोलीत शिफ्ट केले. रात्री खूपच गरम होत असल्यामुळे रामराव आणि त्यांची बायको आजारी पडले. ते रातोरात घर सोडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मुले कामावर जाण्यासाठी बाहेर आली, पण समोरचं ते दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. उन्हाळ्यात रामराव भर दुपारी बाहेरून घरी आले तर त्यांचं पूर्ण अंग घामानं भिजलं होतं. घरी आल्यावर त्यांची बायको समोरच बसली होती. त्यांना धाप लागली होती. ते आल्या आल्या बायकोला म्हणाले, उमा, जरा थंड पाणी आणून दे. त्यापेक्षा एक काम कर, माझ्यासाठी लिंबू पाणी कर. माझं मन खूप घाबरलं आहे. असं वाटत आहे की आत्ता श्वास बंद होतो की काय. हे ऐकून त्यांची बायको लगेच उठली आणि किचनमध्ये जाऊन लिंबू पाणी तयार करून घेऊन आली. तो ग्लास नवऱ्याच्या हातात दिला. लिंबू पाणी पिल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. बाहेरचं कडक ऊन आणि घामामुळे त्यांचा बीपी लो झाला होता. ते म्हणाले, आता ही गरमी सहन होत नाही, पण काय करायचे. दिवसेंदिवस महागाई तर वाढतच आहे आणि खर्च तर एवढा आहे की पैसे अगोदरच संपतात आणि महिना नंतर संपतो. त्यांची बायको म्हणाली, आपल्या दोन्ही मुलांच्या खोलीत एसी लावला आहे. तुम्ही एक काम करा, एखादा जुना एसी विकत आणून आपल्या खोलीत लावा. आजकाल तर हप्त्यावर पण मिळत आहेत. मी तर ऐकलं आहे की आता नवीन आलेल्या एसीला लाईट पण कमी जळते. रामरावांनी खिशातून रुमाल काढून घाम पुसला आणि ग्लास टेबलवर ठेवत ते म्हणाले, तू बोलत आहेस ते सगळं बरोबर आहे. मी भिशी लावली आहे आणि ती या महिन्यातच फुटणार आहे. 50,000ची आहे. त्या पैशातून आपण आपल्या खोलीत एसी लावून घेऊ. जसं 2 खोलीतल्या एसीचं बिल जात आहे तसंच आपल्या खोलीतल्या एसीचं पण जाईल. तसंही बिल माझ्या पेन्शनच्या पैशातूनच भरलं जातं. हे ऐकून त्यांची बायको आनंदित झाली. घरातला मोठा मुलगा आदित्य आणि धाकटा सोहम, दोघांच्याही खोल्या मोठमोठ्या होत्या आणि दोघांनाही एक एक मुलगा होता. त्यांनी खूप मोठ्या मोठ्या एसी त्यांच्या खोलीत लावल्या होत्या. लग्न झाल्यानंतर दोन्ही सुनांनी सासूशी अजिबात पटवून घेतलं नाही आणि नाही कधी सासू सासऱ्यांची जबाबदारी घेतली. त्या स्वतःचं जेवण स्वतः बनवत असायच्या. त्यांनी बघितलं की दोन्ही सुना त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, त्यांचं कुठलंही काम करत नाहीत. तेव्हा त्यांनी भांडण न करता उमाताई स्वतः त्यांच्या दोन्ही सुनांशी बोलल्या. त्यास म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही आमची काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या नवऱ्याची काळजी करत जा. घरातले वातावरण यामुळे चांगलं होतं. उमाताईंनी कधी सासू बनण्याचा प्रयत्न केला नाही. त्या त्यांचा आणि त्यांच्या नवऱ्याची सगळी कामं स्वतः करत होत्या. पण घरातला सगळा खर्च एकत्र असायचा. घराचे लाईट बिल रामरावांच्या पेन्शनमधून भरले जात असायचे. बाकीचा घर खर्च दोन्ही मुलं भागवत असायची. घरातले सगळे राशन एकत्र असायचं. त्यामुळे ज्याला जे बनवून खायचं असायचं ते बनवून खात असायची. पण रामरावांना त्यांच्या मुलाकडून सारखी तक्रार असायची की सगळं आयुष्य त्यांनी मुलांसाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घालवलं. त्यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा मारून मुलांना मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. पण लग्नानंतर मुलं त्यांच्या बायकांची झाली. त्यांना आईबापाची किंमतच नव्हती. दुसऱ्या दिवशी उमाताईंची बहीण वारली. रामराव आजारी असल्यामुळे त्यांना प्रवास करायचा नव्हता, पण त्यांनी त्यांच्या बायकोला तिच्या बहिणीच्या गावी पाठवून दिलं. उमाताई 15 दिवस परत येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली. त्यामुळे दोन्ही सुनांनी तोंड वाकडी झाली. रामरावांना मधुमेह होता, त्यामुळे त्यांना वेळेवर खायला लागत असायचं. सकाळचा नाश्ता 9 वाजता करत होते, पण सुना 11 वाजले तरी आपापल्या खोलीतून बाहेर येत नसायच्या. रामरावांनी दोन्ही मुलांना सांगून ठेवलं होतं की जोपर्यंत तुमची आई परत येत नाही तोपर्यंत सुनबाईंना सांगा की मला नाश्ता सकाळी 9 वाजता लागतो. त्यामुळे उठून नाश्ता बनवून ठेवायला सांगा. दोन्ही मुलं तोंड वाकडं करत खोलीत निघून गेली. पण दोघांच्याही चेहऱ्यावर 12 वाजल्या होत्या, कारण त्यांना माहीत होतं की त्या दोघीही सासऱ्याची सेवा करणाऱ्यांमधल्या नव्हत्या. तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दोघीही किचनमध्ये हजर होत्या. भांडी जोरजोरात आपटत होत्या.
रामराव जेव्हा त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा सुनांची खुसफुस त्यांच्या कानावर पडली होती. मोठी सून धाकट्या सुनेला म्हणत होती की म्हातारी काहीतरी निमित्त काढून गावी जाऊन बसली आहे आणि या म्हाताऱ्याची जबाबदारी आपल्या अंगावर टाकली आहे. ते ऐकून धाकटी सून म्हणाली की या म्हाताऱ्याचे तर खूप नखरे आहेत. काय तर सकाळी 9 वाजता नाश्ता, दुपारी 1 वाजता जेवण, 4 वाजता चहा. अरे बापरे, माहीत नाही हे दिवस आपण कसे काढणार आहोत. एक तर पोरं रात्रभर झोपून देत नाहीत. झोप लागेपर्यंत रात्रीचे 2 वाजतात आणि आता तर काय सकाळी सकाळी उठून किचनमध्ये या, म्हाताऱ्यासाठी नाश्ता बनवा. सुनांचं बोलणं ऐकून रामराव दुःखी झाले. त्यांना बायकोची आठवण आली. ती सकाळी ते उठायच्या अगोदर त्यांचा नाश्ता, पोहे, उपीट असा टेबलवर ठेवत असायची. बिनसाखरेचा चहा बनवून देत असायची. पण सुनबाईंनी बाहेरची विकत आणलेली बिस्किट आणि चहा नाश्त्यासाठी टेबलवर ठेवलं होतं. चहामध्ये पाणी आणि चहा पावडर जास्त होती. चहा कडू लागत होता. असा चहा कधी त्यांनी पिला नव्हता. चहाचा पहिला घोट घेताच त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्यांनी चहाचा कप खाली ठेवला. तोपर्यंत दोन्ही सुना खोलीत गेल्या होत्या. आज तर उन्हाळा जास्त जाणवत होता. खूपच गरम होत होतं. हॉलमध्ये पंख्याची हवा अजिबात लागत नव्हती. ते आंघोळ करून बाहेर आले होते तरी पण पूर्ण घामाने भिजले होते आणि त्यात हा कोरा चहा. त्याच्या एका घोटाने सगळं तोंड कडू करून ठेवलं होतं. त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वतः किचनमध्ये गेले तर सगळीकडे पसारा पडला होता. किचन अस्वच्छ होते. त्यांच्या बायकोला साफसफाई आवडत होती. रात्री ती पण हे बघत नव्हती की ही खरकटी भांडी त्यांची आहेत की सुनांची. ते सगळे किचन स्वच्छ करून मगच खोलीत येत असायची. कुठल्याही गोष्टीवरून सुनांशी भांडत नव्हती. मनात आले तर सुना काम करायच्या. कधी कधी तर दोघेही मुले म्हणायची, आई तू बाबांसाठी जे बनवलं आहेस तेच आम्हाला पण जेवायला वाढ. दोघेही काहीतरी कारण सांगून बायकांच्या चुका लपवत असायचे. पण उमाताई बिचाऱ्या गुपचूप दोन्ही मुलांना गरम गरम जेवण करून वाढत असायच्या. आयुष्यभर त्यांनी रामरावांना गरम गरम भाकरी करून द्यायच्या. जर कधी एखादी भाकरी शिळी उरली तर स्वतः खायच्या, पण कधीच नवऱ्याला शिळी भाकरी दिली नव्हती. बायको आणि आई होण्याची सगळी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. सुना त्या कर्तव्यांपासून खूप लांब होत्या, कामचुकार आणि नालायक होत्या. किचनमध्ये खरकटी भांडी बेसिनमध्ये वास मारत पडली होती. किचन खूप मोठं आणि सुंदर होतं, पण आता ते खूप घाण आणि अस्वच्छ वाटत होतं. त्यांनी फ्रीज उघडला, त्यातून ब्रेड बाहेर काढला, त्याला जाम लावला आणि पाण्याच्या घोटासोबत गळ्याच्या खाली उतरवला. आज त्यांना त्यांच्या बायकोची खूप आठवण येत होती, पण दुःख आणि त्रास खूप होता. दुपारच्या जेवणात पण त्यांना रात्रीची भाकरी आणि भाजी दिली होती. एकतर खूप गरम होत होतं, त्यात लोडशेडिंगमुळे लाईट सारखी जात होती. त्यामुळे फ्रीजमधली भाजी खराब झाली होती. त्यातून वास येत होता. रामराव विचार करायला लागली की गेले 40 वर्षाच्या संसारात कधीच त्यांना त्यांच्या बायकोने शिळी भाकरी खायला दिली नव्हती. रात्रीची खराब झालेली भाजी, त्यातल्या वासामुळे त्यांना उलटी यायला लागली होती. त्यांनी ताट बाजूला ठेवलं आणि सुनेला म्हणाले, मला 1 ग्लास दूध दे. सून म्हणाली, आत्ताच मी तुम्हाला जेवायला दिलं होतं. तुमचे खूप नखरे आहेत. आता तर काय दूध हवं आहे. सुनेचं बोलणं ऐकून त्यांना खूप राग आला. ते म्हणाले, का तुझ्या बापाला पण अशीच खराब झालेली भाजी देत होतीस का? बघ त्यातून किती वास येत आहे आणि भाकरी पण रात्रीची दिली आहेस. तरी उमाताई जाताना त्यांना सांगून गेल्या होत्या की सुनेशी जास्त वाद घालू नका. पण आज त्यांची सहन करण्याची क्षमता संपली होती. सासऱ्याचं बोलणं ऐकून मोठी सून रागाने लाल झाली आणि म्हणाली, असं करा, सासूबाईंना परत बोलवून घ्या. तुम्हाला त्याच सांभाळून घेऊ शकतात. काय त्रास आहे? कधी हे खायला नको तर कधी ते खायला नको. एक ना 1000 नखरे. नखरे तरी बघा किती आहेत, जणू घरातला सगळा खर्च ते स्वतः करत असल्यासारखे बोलत आहेत. रागात सून खूप मोठी गोष्ट बोलून तिच्या खोलीत निघून गेली. 10 वर्षाचा नातू दारात उभा राहून सगळं ऐकत होता. रामरावांनी डोळ्यातलं पाणी पुसलं. त्यांचा नातू लगेच किचनमध्ये गेला, फ्रीजमधून दूध घेऊन ग्लासमध्ये ओतलं आणि तो ग्लास आजोबांच्या हातात आणून दिला आणि म्हणाला, आजोबा हे घ्या दूध, हे तुम्ही प्या. नातवाचे प्रेम बघून त्यांना त्याच्यावर खूप प्रेम आलं. त्यांनी त्याला जवळ मिठीत घेतलं आणि म्हणाले, तू माझं रक्त आहेस, म्हणून तर तू तुझ्या आजोबांना असं उपाशी बघू शकला नाहीस. त्याने पण आजोबांना मिठी मारली आणि म्हणाला, आजोबा
तुम्ही काळजी करू नका. जेव्हा माझी आई म्हातारे होईल ना, तेव्हा मी पण माझ्या बायकोला सांगेन की आईला रात्रीची खराब झालेली जेवण दे. त्याने हळूच आजोबांना डोळा मारला, जसं की आजोबांना त्याला आनंदात बघायचं होतं. नातवाचं बोलणं ऐकून रामरावांच्या चेहऱ्यावर हसू आलं. लहान मुलांचे बोलणेच असे असते की मनाला आनंद देऊन जाते. रात्री जेवण टेबलवर लागलं होतं. दोन्ही मुलं पण जेवायला बसले होते. पण भाजी काहीतरी विचित्रच दिसत होती. पनीर बनवलं होतं, पण कांदा टोमॅटो जसा तसा जिवंत दिसत होता. ते बघून रामराव म्हणाले, तुमच्या आईने कधी अशी बिनचवीची भाजी करून घातली आहे का तुम्हाला? अरे, बायकांच्या नावावर कलंक आहेत तुमच्या बायका. त्यांना काहीच करता येत नाही. त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, एवढी पण वाईट बनली नाही भाजी. असं म्हणत तो ताटात घेऊन जेवायला लागला आणि म्हणाला, जर आईला जेवण छान बनवता येतं, घर स्वच्छ करायला आवडतं, कारण ती शिकलेली नाही, अडाणी आहे. बाबा, या आजकालच्या जमान्यातल्या मुली आहेत शिकलेल्या, मग घरातली कामं जशी येतील तशीच करणार ना. आम्ही पण जुळून घेतच आहोत ना. मुलांचे बोलणे ऐकून रामराव म्हणाले, चांगले संस्कार आहे त्यांना, ज्या सासऱ्याच्या समोर तोंड वर करून बोलत आहेत. घरातली कामं येत नाहीत, मोठ्या लोकांचा आदर करता येत नाही. त्यापेक्षा तुमच्या अडाणी आईच चांगली आहे. तिने आजपर्यंत कधीच कुणाला उलट बोलली नाही. माझ्या आई वडिलांची सेवा केली, कधी मला असलं जेवण करून दिलं नाही. लग्नाच्या अगोदर तर तुमच्या दोघांचे खूप नखरे होते. जरा जरी तुमच्या आईकडून जेवणात कधी चूक झाली तरी रागाने लाल होत होता आणि म्हणायचा, आई, हे काय बनवलं आहेस? आम्ही दिवसभर थकून घरी येतो, जेवण तरी व्यवस्थित खायला दे. आणि या जेवणाचा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तर गुपचूप मान खाली घालून खात आहात. असं म्हणत ते जेवणाच्या ताटावरून उठले आणि मोठ्या मुलाला म्हणाले, आदित्य, तुझं जेवण झाल्यानंतर मला दुकानातून दही आणून दे, मी त्यासोबत भाकरी खाईन. आदित्य म्हणाला, ठीक आहे बाबा, मी जेवण झाल्यानंतर आणून देतो. आणि तुम्हाला अजून काही हवं असेल तर सांगा, आणून देतो. रामराव म्हणाले, सकाळी नाश्त्यासाठी मला ब्रेड आणि दूध आणून ठेव. आणि तुमच्या बायकांना सांगा की काही गरज नाही माझ्यासाठी नाश्ता बनवायची. खोलीत झोपून राहा, मी माझा नाश्ता हाताने घेत जाईन. असं म्हणत ते रागाने त्यांच्या खोलीत निघून गेले. 24 तास झाले होते बायकोला माहेरी जाऊन, पण त्यांची अशी अवस्था झाली होती की मनात नसताना पण त्यांना बायकोला फोन करायला लागला. फोन केल्यानंतर ती बिचारी बहिणीच्या दुखात नुसती रडत होती. थोडा वेळ तिची सांत्वना केल्यानंतर रामराव त्यांना म्हणाले, अजून किती दिवस राहणार आहेस तू? त्यांची बायको म्हणाली, अहो, माझी बहीण वारली आहे आणि तिची मुलं पण खूप रडत आहेत. ते म्हणतायत की मावशी, काही दिवस तरी आमच्याजवळ राहा. रामराव म्हणाले, तू काही दिवस तिथे राहिलीस तर इथे मी मरून जाईन. हे ऐकून त्यांची बायको म्हणायला लागली, अहो, हे काय अभद्र बोलत आहात तुम्ही? रामराव म्हणाले, या दोघी सुनांनी माझं आयुष्य नरक बनवलं आहे. कधी कडू चहा बनवून देतात तर कधी शिळी भाकरी आणि खराब झालेली भाजी ताटात आणून ठेवतात. तुला तर माहीतच आहे, असं जेवण जेवायची सवय नाही मला. जरा काही बोललं तर नुसतं तोंड सोडत असतात. मला तर हे एक दिवस पण सहन होत नाही. पण माझी अवस्था ही अशी आहे, नाहीतर मी तुला तिथे राहायला नको म्हणाले नसतो. 3 दिवस रामराव ब्रेड आणि दूध खाऊन जगत होते. 3 दिवसांनी त्यांची बायको पण घरी परत आली. मग त्यांनी मोकळा श्वास घेतला. त्यांची बायको उकाड्याने खूप त्रासली होती. ती म्हणाली, गावाकडे पण खूप गरम होत होतं. बहिणीच्या मुलाने त्याच्या खोलीत एसी लावला होता, त्यामुळे मी तिथेच झोपत होते. गरमीमुळे सगळं अंग खाजवत होतं. दोघं नवरा बायको गरमीमुळे खूप परेशान होते. मुलांनी अगोदरच सांगितलं होतं की खर्च खूप वाढला आहे, त्यामुळे अजून एक एसी नाही लावू शकत. रामरावांनी बिशी लागल्यावर लगेच त्यांनी नवीन एसी आणून त्यांच्या खोलीत लावला. हे बघून दोन्ही मुलांची आणि सुनांची नुसती आगाग झाली. एसी लावल्यावर दोघे नवरा बायको आरामात राहायला लागले. रात्री दोन्ही मुलं वडिलांच्या खोलीत आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही बोलला नाही की खोलीत एसी लावणार आहात? रामराव म्हणाले, मी तुम्हाला बोललो होतो, पण तुम्ही दोघांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. माझी बिशी फुटली म्हणून आज मी नवीन एसी आणून खोलीत लावला. माझ्या बायकोला पण सुखात राहायची गरज आहे. सगळं आयुष्य कष्ट करण्यात घालवलं. असं वाटलं मुलांना नोकरी लागल्यावर सुखाचे दिवस येतील, पण बहुतेक या बाबतीत आम्ही कमनशिबी आहोत.
त्यांची बायको म्हणाली, अहो राहू द्या. त्या मुलांना म्हणाल्या, मी सांगितलं होतं खोलीत AC लावायला. खूप घामोळे आले आहेत अंगावर. अंग खूप चावत आहे. आणि आता आमचं वय पण झालं आहे. त्यामुळे तर खूप गरम व्हायला लागलं आहे. मग त्यांनी हातावर आलेल्या घामोळ्या दाखवल्या, ज्याला खाजून त्यातून रक्त काढलं होतं. ते बघून दोन्ही मुलांनी लाजेने मान खाली घातली आणि खोलीतून बाहेर निघून गेले. रामराव आणि त्यांची बायको बचत खूप करत होते. जिथे वाचवता येईल तिथं वाचवत होते. पण दोन्ही सुना उधळ्या होत्या. 24 तास त्यांच्या खोलीतला AC चालू असायचा. 1 मिनिट पण बाहेर येत नसायच्या. कसं तरी जेवण करायला अर्धा तास खोलीतून बाहेर यायच्या. कसं तरी जेवण बनवायचं म्हणून बनवत असायच्या. आणि त्यांचे नवरे काही तक्रार न करता खात असायचे. पण जेव्हा महिन्यानंतर लाईट बिल आले तसे मुलांनी सगळं घर डोक्यावर घेतले. बिल बापाच्या तोंडावर फेकत मोठा मुलगा म्हणाला, बघितले का बाबा, तुम्ही AC लावल्यामुळे बिल किती आले आहे ते? रामरावांनी बिल उचलून घेतलं. प्रत्येक महिन्यापेक्षा 3-4 हजार जास्त आलं होतं. आणि प्रत्येक महिन्याचं बिल त्यांच्या पेन्शनमधून भरलं जात होतं. ते बघून रामराव म्हणाले, काय झालं, बिल तर अगोदर माझ्या पेन्शनमधूनच भरलं जात होतं. त्यात अजून थोडे पैसे तुम्ही भरा. मोठा मुलगा म्हणाला, माझी काही लॉटरी लागली नाही की वरचे 5,000 मी भरेन. खूप मुश्किलीने घराचा खर्च भागत आहे. मुलाच्या शाळेचा खर्च आहे. त्यामुळे तर मी अजिबात भरू शकत नाही. धाकटा मुलगा म्हणाला, मला तरी कुठे लाखाचा पगार आहे. मला माझ्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे. त्यामुळे माझ्याकडे पण बिल भरायला पैसे नाहीत. रामराव म्हणाले, मागच्या काही वर्षांपासून तुमच्या खोलीच्या ACचं बिल मी माझ्या पेन्शनमधून भरत आहे. मी आणि माझी बायको गरमीमध्ये राहत आहोत. आता जेव्हा आमची वेळ आली तर तुम्ही लोक आमच्यासाठी एवढं पण करू शकत नाही. असं असेल तर आजपासून आपापले लाईट बिल स्वतःचे स्वतः भरा. मी माझं भरत जाईन. आणि राहिली गोष्ट घरातल्या रेशनची, तुमच्या उपकारांची, तर महिन्याला माझ्या पेन्शनमधून आमच्या दोघांचा खर्च आम्ही भागवू शकतो. असं म्हणताच दोन्ही मुलं रागाने लाल झाली आणि म्हणाली, असं असेल तर स्वतःच्या घराची व्यवस्था पण करा आणि दुसऱ्या घरात राहायला जा. रामरावांना राग आला. ते म्हणाले, मी माझं हक्काचं घर सोडून का जाऊ? मुले पण भांडायला पुढे आली. मुले पुढे आलेली बघून त्यांची आई त्यांना म्हणाली, तुम्हाला लाज वाटत नाही का? बापाला मारायला पुढे आला आहात. त्याने आईला पण धक्का दिला. तशी ती बिचारी जमिनीवर खाली पडली. मुलाने बापाचा हात जोरात पकडला आणि म्हणाले, हे घर तुमच्या एकट्याचे नाही तर आमचे पण आहे. त्यामुळे आमच्या डोक्यावर बसायचा प्रयत्न पण करू नका. आम्ही एवढं पण बिल भरू शकत नाही. आणि तसंही बिशी लागली होती तर आमच्या दोघांना द्यायची होती. आम्हाला पण त्याची खूप गरज होती. मोठा मुलगा म्हणाला, AC काढून विकून टाकूया. नवीन AC आहे, त्यामुळे आरामात विकला जाईल. या दोघांना वरच्या टेरेसवरच्या खोलीत राहायला पाठवूया. दोघं म्हातारी राहतील तिथं. मुलाने हात एवढा जोरात पकडला होता की त्यांचा हात दुखायला लागला. त्यांची बायको पण रडत होती. जमिनीवर खूप जोरात पडली होती. पण दोघांना आईबापाची जरा पण दया आली नाही. दोन्ही मुलांनी त्यांचं सामान उचललं आणि टेरेसवरच्या खोलीत नेऊन टाकून दिलं, ज्या खोलीत लाईट नव्हती आणि नाही पंखा होता. मुले म्हणाली, जा आणि वरच्या खोलीत जाऊन राहा. आम्ही AC काढून विकणार आहे. मुलांनी अगदी तसंच केलं. AC काढून विकून टाकला. दोघं नवरा बायको खूप रडली. तरुण पण मुलांची सेवा करण्यात, त्यांचं पालनपोषण करण्यात घालवलं. आता म्हातारपणात सुखात जगायचं होतं. पण मुलांनी तर जगणंच अशक्य करून ठेवलं होतं. वरच्या खोलीत खूप गरम होत होतं. दोन्ही मुलांनी खालच्या सगळ्या घरावर कब्जा केला. त्यांच्या खोलीला कुलूप लावलं, म्हणजे ते परत त्यांच्या खोलीत माघारी येणार नाहीत. गरमी सहन न झाल्याने आणि सगळं अशक्य झाल्यामुळे ते दोघे नवरा बायको घर सोडून निघून गेले. जेव्हा मुलांना हे समजलं तेव्हा त्यांना काहीच फरक पडला नाही. उलट त्यांनी आनंद साजरा केला की सगळं घर आता त्यांच्या ताब्यात होतं. कारण आई बाबा स्वतः घर सोडून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून दोघे भाऊ ऑफिसला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या बॉसने दोघांना कामावरून काढून टाकले. मोठ्या मुलाच्या बॉसने त्याच्यावर आरोप केला की तुझ्या चुकीमुळे माझं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे, म्हणून मी तुला नोकरीवरून काढून टाकत आहे. धाकट्या मुलाचा मालक म्हणाला, मी तुला लाच घेताना बघितलं आहे, म्हणून तुला नोकरीवरून काढून टाकलं आहे. बायकोच्या फरमाईशी पूर्ण करण्यासाठी
दोघांनी चुकीचा मार्ग निवडला होता. त्यामुळे आज त्यांना त्यांच्या नोकरीवरून हात धुवायला लागला होता. आईवडिलांचं मन दुखावलं होतं. त्यांचा अपमान केला होता. मग त्यांना हा दिवस तर बघायलाच लागणार होता. दोघेही उदास होऊन चेहरा पाडून घरी परत आले. बायकांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्या पण टेन्शनमध्ये आल्या. त्या दोघांनी बायकांना शिव्या घालायला सुरुवात केली. त्यांनी कान भरल्यामुळे त्यांनी त्यांच्या आईबापाचं जगणं मुश्किल करून ठेवलं आणि नाईलाजाने ते दोघे घर सोडून निघून गेले. आज आपली ही अवस्था आहे की 2 वेळचं जेवण पण मिळणं मुश्किल झालं आहे. रामराव आणि त्यांची बायको तिच्या बहिणीच्या घरी गावी गेले होते. त्यांचा बहिणीचा मुलगा खूप चांगला होता. त्याने त्या दोघांना आनंदाने त्याच्या घरी ठेवून घेतलं. त्यांची काळजी घेतली, सेवा केली. त्यांना AC मधल्या खोलीत राहायला दिलं. रामराव परत कधीच शहरात माघारी आले नाहीत. कारण त्यांच्या मनातून त्यांच्या मुलांसाठी कायम शिव्या श्रापच निघत होते. आणि इकडे दोघा भावांची अवस्था एवढी बिघडली होती की घर पण त्यांना विकावे लागले होते. त्यांच्या बायका आपापल्या माहेरात जाऊन राहायला लागल्या होत्या. माहेरी पण त्या दोघींना सारखे टोमणे ऐकायला मिळत होते. आईबापाचा अपमान करणाऱ्या लोकांचा शेवट असाच होतो.